नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात दापोडा येथे असलेल्या हरिहर कॉम्प्लेक्स मध्ये रात्री मोठी आग लागल्याची घटना समोर आली। कॉम्प्लेक्स मधील इमारत क्रमांक A3 च्या पहिल्या मजल्यावर असलेल्या गाला क्रमांक 112, 113 आणि 114 मधील रेडीमेड कपड्यांच्या वेअर हाऊसला अचानक भीषण आग लागली। प्राथमिक माहितीनुसार वेअर हाऊस मध्ये टॉवेल, बेडशीट, ब्लँकेट आणि इतर तयार कपड्यांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता। आग वेगानं पसरल्याने संपूर्ण गाल्यातील माल जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। आगीच्या लपटांनी काही क्षणातच सगळा परिसर व्यापला आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दमकल दलाला मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागली। परिसरातील इतर गाल्यांना धोका पोहोचू नये म्हणून जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। मात्र वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या लाखो कोट्यवधी रुपयांच्या मालाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकाऱ्यांकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे। 8:30 बजे आंगर लगा ऐसा हमारे फायर कंट्रोल में कॉल आया। हम तुरंत एक फायर इंजन लेके मानकोली नाका, हरिहर कंपाउंड, ये 3 बिल्डिंग में आए। इधर फर्स्ट फ्लोर में आंगर है, उसमें पुट्टा है, थोड़ा बहुत कपड़ा है, फर्नीचर है, ऐसा सामान है। अभी आंगर बुझाने का काम अभी चालू है। कितने गाले में आग लगी सर? 3 गाला है। 3 गाले में आग लगी। हाँ, 3 गाले में आंगर है। कितना नुकसान हुएगा आपको क्या लगता है? अभी वो बताएंगे तभी मालूम पड़ेगा। अच्छा, तो आग कितने बजे तक लगी आपने बताया? 8:30 बजे आंगर लगा है। अच्छा, और ये जो दमकल आपका किधर का है? आप ये इंदिरा गांधी हॉस्पिटल के सामने 2 नंबर फायर स्टेशन का है। कुछ कंपनी के बारे में आपको पता चला? कंपनी का नाम अभी तक मालूम नहीं पड़ा, खाली मानकोली नाका, हरिहर कंपाउंड, ये 3 बिल्डिंग ऐसा ही मालूम पड़ा है। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।